विवाहितेचा प्रियकर पतीला धमकी द्यायचा, म्हणायचा तू फारकत दे, मला तुझ्या पत्नीशी लग्न करायचंय। पतीने उचललं धक्कादायक पाऊल। ते झालं असं की ज्योती आणि तिचे पती गौतम हे दाम्पत्य पिंपरी खरबी इथं राहत होते, पण या नात्यात तडजोडीची जागा अनैतिक संबंधानं घेतली। गावातीलच संजय ठोके नावाच्या व्यक्तीसोबत ज्योतीचा प्रेम संबंध सुरू झाले। हे नातं इतकं विकोपाला गेलं की संजयनं थेट पती गौतम यांना धमकवायला सुरुवात केली। तू फारकत दे, मला तिच्याशी लग्न करायचंय। संजय ठोके हा वारंवार गौतम यांना धमकावत होता। तुझ्या बायकोपासून दूर हो, नाहीतर तुला ठार मारीन, अशा धमक्या दिल्यामुळं गौतम मानसिकदृष्ट्या खचले होते। एकीकडे पत्नीचं दुसऱ्याशी नातं आणि दुसरीकडे सततचा त्रास, या सगळ्याचा परिणाम अतिशय भयावह ठरला। 13 एप्रिलच्या मध्यरात्री गौतम यांनी आपल्या पत्नी ज्योतीवर याच्यावर धार विळा आणि लोखंडी रॉडनं हल्ला केला। डोक्यात गंभीर इजा होऊन तिचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर ते थेट शेजारील शंकर ठाकरे शेतात गेले आणि एका टीन शेडमध्ये नॉयलॉन दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। हे दृश्य सकाळी गावकऱ्यांच्या लक्षात आलं आणि एकच खळबळ उडाली। अशाच सत्य आणि विचार करायला लावणाऱ्या घटनांसाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तुमचं मत जरूर कमेंटमध्ये कळवा।